जयंत पाटील जुने जाणते नेते. त्यांच्या जमिनीचा हिशोब केला तर त्यांना उत्तरही देता येणार नाही. मंत्री जयकुमार गोरे. जयंत पाटील हे जुने जाणते नेते आहेत. जयंत पाटलांच्या आणि त्यांच्या संस्थांच्या जमिनीचा हिशोब केला तर त्यांना उत्तरही देता येणार नाही. फडणवीसांनी समृद्धी आणि शक्तीपीठ हे राज्याच्या विकासाकरता मार्ग निर्माण करत आहेत. महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग देवेंद्र फडणवीस यांच्याच मार्गे जातो. जयंत पाटीलही या मार्गात सहभागी होतील, असे विधान राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपुरात केले आहे. पंढरपुरात एका खासगी कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर जयकुमार गोरे यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. राज्यातील कुठल्याही देवाला जमीन लागत नाही, फक्त देवाभाऊला लागते, असे विधान जयंत पाटील यांनी केले होते. याचा समाचार जयकुमार गोरे यांनी घेतला. बोंडू मनोहर मामा भोसले यांच्यासोबत अनेक राजकीय पुढाऱ्यांचे फोटो पुढे येत आहेत. याचबाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, कुणी कोणाला भेटणे गैर नाही, मात्र भोंडू बाबाच्या कृत्यात सामील कोण झाले असेल तर हे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. तसेच सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीला उजनी धरणातून पाणी सोडले आहे. 30 ऑगस्टपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा विसर्ग राखीव करून ठेवण्यात आला आहे. नियोजन चांगल्या पद्धतीने झाले आहे. सध्या तरी कुठेही टँकरची मागणी दिसत नाही. मात्र पाणी पुरत असल्यामुळे यंदा टँकर लागण्याची शक्यता कमी असल्याचेही ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले. असं की घरातनंतर अनेक राजकारण्याचे आता मनोहर मामांसोबतचे फोटो पुढे येत आहेत राज्यातल्या. त्यांच्या वाढदिवसाला 90 आमदार हडपसरमध्ये असल्याची सुद्धा माहिती पुढे आली गेल्या वर्षी मनाली रिसॉर्टमध्ये. आता त्यांना अटक झाली आहे, पोलीस कस्टडी देखील मिळाली. तपास आपल्या जिल्ह्याच्या वतीने योग्य चालू आहे. नाही, या संदर्भात ज्या बाबांना अटक झालेली आहे त्या बाबांचा तपास चालू आहे. तपासामध्ये काय जे ते समोर येईल, त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल. ज्या गोष्टी चुकीच्या घडल्या असतील त्याच्यावर कारवाई होईल. कुणी कुणाला भेटणं म्हणजे गुन्हा होतो असं नाही, परंतु अशा बंधुभावाच्या या प्रक्रियेमध्ये सहभागी असाल तर 100% ते चुकीचं आहे.